ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। आज संध्याकाळी 7 वाजता इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांच्या संयुक्त रणनीतीवर चर्चा होणार आहे। बिहारमधील मतदार यादी सुधारणा, पहलगाम दहशतवादी हल्ला, युद्धविरामावरील ट्रम्प यांचे दावे, मोदी सरकारची परराष्ट्र धोरण, जस्टिस वर्मा यांच्यावरच्या महाभियोग या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडते, काय नेमका अजेंडा या बैठकीचा? बिलकुल ही बैठक पार पडत आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे, परंतु ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची आता माहिती मिळते। कारण अनेकांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं आणि त्यामुळे ही बैठक ऑनलाईन करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ TMC तृणमूल काँग्रेसचे आहेत ममता बॅनर्जी यांचा पक्ष प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार नाही आणि त्यामुळे त्यांचे अभिषेक बॅनर्जी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत आणि त्याशिवाय आम आदमी पार्टी मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नाही। संसदेतलं अधिवेशन आता सुरू होतंय आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे मुख्य नेते सुद्धा या बैठकीला असतील। सुप्रिया सुळे, शरद पवार असू शकतील। त्याचबरोबर ऑनलाईन बैठकीनं उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत इंडिया अलायन्सच्या बैठकीला। आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्दे घेतले जाणार आहेत। ऑपरेशन सिंदूर, त्याचबरोबर त्यामध्ये आपल्या एअरफोर्सचं झालेलं नुकसान, ट्रम्प यांनी मध्यस्थी का केली, विमान अपघात आहेत अशा, त्याचबरोबर बिहारमधलं वोटर रिव्हिजन ची एक्सरसाइज आहे। महाराष्ट्रामध्ये काही राहुल गांधींनी उदाहरण दिली होती की महाराष्ट्रामधल्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदानाची हेराफेर झालेली आहे। हे सगळे मुद्दे जे आहेत ते आज चर्चिले जाणार आहेत आणि त्यानुसार सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होते, तर या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक जी आहे इंडिया अलायन्सची ती पुढची संसदेची कारभाराची रणनीती ठरवण्यासाठी आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।